सगळ्यात पहिले आता टपलला क्रिएट कसं करणार. टपल जर का क्रिएट करायचं असेल, लिस्ट आपण कशी क्रिएट करत होतो, सो स्ट्रिंग सगळ्यात पहिले आपण कशी क्रिएट करत होतो तिथून चालू करू आपण. दोन कोट्समध्ये आपण स्ट्रिंग क्रिएट केली. लिस्ट आपण कशी क्रिएट करणार, स्क्वेअर ब्रॅकेट्स, बरोबर ना. लिस्ट आपण कशी क्रिएट करणार, स्क्वेअर ब्रॅकेट्स. सेम आता आहे आपल्याकडं टपल कसं क्रिएट करणार, दोन राऊंड ब्रॅकेट्सच्या आतमध्ये तुमचा डेटा पास हो, दोन राऊंड ब्रॅकेट्सच्या आतमध्ये डेटा पास करायचा, सिम्पल. ठीक आहे. स्ट्रिंग कोट्सच्या मदतीने क्रिएट होईल. स्ट्रिंगमध्ये आपल्याकडं ऑप्शन्स आहे, डबल कोट, ट्रिपल कोट, अजून STR फंक्शनसुद्धा आहे, बरोबर. STR फंक्शन पण आहे आपल्याकडे. तुम्ही इथं डबल कोटचं यूज करू शकता, तुम्ही इथं ट्रिपल कोटचं पण यूज करू शकता. सेम आपल्याकडं काय आहे, अजून एक STR फंक्शन. तसंच लिस्टमध्ये अजून एक काय आपल्याकडे लिस्ट क्रिएट करण्यासाठी, एक तर झालं स्क्वेअर ब्रॅकेट्स, अजून एक काय मेथड आहे लिस्ट क्रिएट करायची असेल तुम्हाला. बोला. अरे लिस्ट फंक्शन बघितलं होतं ना आपण. सेम टपलसाठी पण काय, मग टपल फंक्शन आहे. हे दोन्ही पण यूज करून तुम्ही तुमचा टपल क्रिएट करू शकता. तुम्ही ह्याच्या मदतीने करा किंवा तुम्ही टपलच्या मदतीने करा. ठीक आहे. दोन्ही बघू कसं यूज होणार आहे दोघांचं. ठीक आहे. टपलमध्ये भरपूर शिकण्यासारखं आहे. टपलमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत, ते सगळे वेगवेगळे व्हेरिएशन्स लक्षात घ्यायचं आहे आता. ठीक आहे. त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन्स केले जाणार. टपल कसं क्रिएट होतं ते विचारलं जाणार. त्या टपलच्या आतमध्ये डेटा कसं इन्सर्ट करायचं, डेटा कसं स्टोअर होतं आहे, त्याचे व्हेरिएशन्स आता एक एक करून शो करतो. ठीक आहे. समजा टपल आपण दोन मेथड्सनी क्रिएट करणार. एक ही मेथड आहे, नुसतं आपलं ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट लावा, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करा. आणि दुसरी मेथड काय, टपल फंक्शनचा यूज करून तुम्ही टपलला क्रिएट करू शकता. चालेल. आता हे झालं तुमचं थेरी. आता मला सांगायचं आहे T1 इक्वल टू टपलमध्ये सेम लिस्टचे जे फंक्शन्स होते तेच फंक्शन्स इथं पण व्हॅल्यू. काय फंक्शन्स होते आपल्या लिस्टमध्ये, एकपेक्षा जास्त डेटा मी लिस्टमध्ये पास करू शकत होता, तर मी टपलमध्ये पण एकपेक्षा जास्त डेटा पास करू शकतो. सेपरेटेड बाय काय, अशा पद्धती कळलं. प्रिंट करा आता T1ला, चेक करा, त्याचं टाईप पण चेक करू शकता. लिस्टचं पण टाईप आपण चेक केलं होतं, काय आलं होतं क्लास त्याचं. तर टपलचं काय यायला पाहिजे, आलं टपल तुमचं, झालं सक्सेसफुली टपल क्रिएट. डेटा पण कसं शो झाला, बरोबर राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये शो झालेलं आहे. प्रिंट कसं झालं, राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये. टाईप काय आलंय, टपल आलं. नेक्स्ट काय, यू कॅन पास मोर देन वन डेटा टाईप. नेक्स्ट काय सांगतोय मी तुम्हाला, तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा टाईप पण पास करू शकता टपलमध्ये. लिस्टमध्ये पण करू शकत होते तुम्ही, बरोबर. सेम अजून एक फंक्शन काय, यू कॅन पास मोर देन वन डेटा टाईप. ऑल्सो डुप्लिकेट व्हॅल्यूज. लिस्टमध्ये पण तुम्ही डुप्लिकेट व्हॅल्यूज स्टोअर करत होते, डेटाला रिपीट करत होते. सो सेम टपलमध्ये पण आहे. आता T2 नावाचं टपल बनवतोय, नीट लक्ष द्या. त्याच्यामध्ये स्ट्रिंग डेटा घेतोय, नंबर डेटा घेतोय, फ्लोट डेटा घेतोय, बुलियन डेटा घेतोय. नन डेटा टाईप पण मी इथं काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. ननला कसं राईट करणार, कॅपिटल, बरोबर. आता सांगतोय डुप्लिकेट डेटा पण अलाउड आहे, तर मी इथं 100ला किती वेळा रिपीट करतोय, 3 वेळेस रिपीट केले, तरीसुद्धा माझा डेटा प्रिंट होणार. T2 टाईप आपण परत एकदा चेक करू, आलंय परत एकदा. सेम लिस्टचे जे तिन्ही पण फंक्शन्स होते ते तिन्ही पण फंक्शन्स टपलला पण व्हॅल्यू. टपलमध्ये एकपेक्षा जास्त डेटा पास होऊ शकतो, सेपरेटेड बाय कॉमा. एकपेक्षा जास्त डेटा टाईपचे डेटा पास होऊ शकतात, आणि डुप्लिकेट व्हॅल्यूजसुद्धा अलाउड आहे टपलमध्ये.
आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट आहे एम्प्टी टपल. एम्प्टी लिस्ट क्रिएट करू शकत होतो, तर एम्प्टी टपल पण क्रिएट करणार आहोत. एम्प्टी टपल कसं क्रिएट करणार? ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट, त्या दोघांच्या मध्ये डेटा पास नाही करायचा. सेम अजून एक आहे आपल्याकडे एम्प्टी टपल क्रिएट करण्यासाठी, टपल फंक्शन. बरोबर ना? टपल फंक्शनचा यूज करून पण मी काय करू शकतो, एम्प्टी टपल्स क्रिएट करू शकतो. असे दोन डेटा वेज आहे एम्प्टी टपल क्रिएट करण्याचे. झालं? इथपर्यंत आता तुम्हाला टपलची आयडिया आली. टपल कसं क्रिएट करायचं, एम्प्टी टपल कसं क्रिएट करायचं, टपलमध्ये डेटा कसं पास करायचं, एकपेक्षा डेटा टाईपचं डेटा कसं पास होणार, डुप्लिकेट व्हॅल्यूज पण डेटा टपलमध्ये स्टोअर होऊ शकतो. ठीक आहे. सो आणि टपल क्रिएट करण्याचे तुम्हाला दोन मेथड्स इथं मी दाखवले. एक होतं आपलं नॉर्मल मेथड, ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट, त्या दोघांच्यामध्ये डेटा पास करा. आणि दुसरं होतं तुमचं बाय युझिंग टपल फंक्शनच्या मदतीने पण तुम्ही काय करू शकता, टपलला क्रिएट करू शकता. कळतं आता इथपर्यंत? ठीक आहे. टपल फंक्शनला आपण अजून डिटेलमध्ये जाऊ. जसं लिस्टला गेलो होतं आपण लिस्ट फंक्शनच्या, तसं टपल फंक्शनला पण आपण डिटेलमध्ये स्टडी करू. पण त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे. तुम्ही टपलला विदाउट युझिंग राऊंड ब्रॅकेट्स आणि विदाउट युझिंग टपल फंक्शन पण टपल क्रिएट करू शकता. पायथनमध्ये तुम्ही टपल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला राऊंड ब्रॅकेटचा पण यूज करण्याची गरज नाही आहे, तुम्हाला टपल फंक्शनचा पण यूज करण्याची गरज नाही. ठीक आहे. दोनच मेथड्स आहेत टपल क्रिएट करण्याचे, एक आहे राऊंड ब्रॅकेट्स आणि एक आहे टपल फंक्शन. पण ते दोघांचा पण तुम्ही यूज नाही केलं तरी तुमचं टपल क्रिएट होईल. कसं क्रिएट होणार ते बघा. ठीक आहे. कसं टपलला क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय बनवायचं आहे, व्हेरिएबल बनवायचं आहे. व्हेरिएबलला नाव काय, सपोज देतोय मी T5 इक्वल टू करून काय करायचं आहे, त्या व्हेरिएबलमध्ये एकपेक्षा जास्त डेटा पास करायचं आहे. काय करायचं आहे, त्या व्हेरिएबलमध्ये एकपेक्षा जास्त डेटा तुम्हाला काय करायचं आहे, पास करायचं आहे. कसं करणार आपण, समजतंय कसं गेलं. व्हेरिएबल्स आपण आत्तापर्यंत क्रिएट करत होतो, त्याच्यामध्ये एक सिंगल डेटाच पास करत होतो. बरोबर. पण व्हेरिएबलमध्ये असं नाही आहे की आपण सिंगल डेटाच पास करू शकतो, आपण एकपेक्षा जास्त डेटा पण एखाद्या व्हेरिएबलमध्ये पास करू शकतो. जसं मी इथं केलं. तुम्हाला मी व्हेरिएबलच्या कन्सेप्टमध्ये पण आपण सांगितलं होतं की व्हेरिएबलमध्ये एकपेक्षा जास्त डेटा आपण पास करणार. व्हेरिएबलमध्ये एकपेक्षा जास्त डेटा आपण पास करू शकतो. बट तो जो डेटा आहे, हा जो एकपेक्षा जास्त डेटा आहे, तो पायथन काय करणार, टपलच्या आतमध्ये स्टोअर करून टाकणार. मग या व्हेरिएबलचा डेटा टाईप काय होणार, टपल होणार. बघायचं काय आलंय. आत्तापर्यंत आपण कसे व्हेरिएबल्स बनवले, a इक्वल टू 10. आपण अजून कसे बनवले, काहीतरी याच्यामध्ये डेटा असेल. जर का मी या ए आणि बीला प्रिंट केलं, त्याचा टाईप चेक केलं, तर काय येईल, एचा टाईप काय प्रिंट होईल, इंटिजर. बीचा डेटा टाईप काय प्रिंट होईल,
स्ट्रिंग प्रिंट होईल, पण T5चा डेटा टाईप काय प्रिंट होणार? पायथन काय देणार T5चा डेटा टाईप? टपल देणार. कारण इथं एकपेक्षा जास्त डेटा तुम्ही पास केलं, एकपेक्षा जास्त डेटा टाईप पास केलं, तर या व्हेरिएबलला एक डेटा टाईप तर राहिलेलं नाही. आता या व्हेरिएबलला एक डेटा टाईप नाही राहिले, त्याच्यामध्ये स्ट्रिंग आहे, त्याच्यामध्ये फ्लोट आहे, त्याच्यामध्ये इंटिजर पण आहे. सो त्या केसमध्ये पायथन काय करणार? या डेटाला घेणार आणि टपलमध्ये पॅक करून टाकणार. याच कन्सेप्टला आपण म्हणतो टपल पॅकिंग. अनपॅकिंग तुम्ही बघितली लिस्टमध्ये, पण टपलमध्ये आपण पॅकिंग आणि अनपॅकिंग दोन्ही पण कन्सेप्टला स्टडी करणार, आणि याच कन्सेप्टला आपण म्हणतो टपल पॅकिंग. जिथं की व्हेरिएबलमध्ये तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा पास करताय सेपरेटेड बाय कॉमा, तर पायथन काय करणार? ते सगळ्या डेटाला घेणार, टपलच्या आतमध्ये पॅक करणार आणि तुमच्यासमोर शो करणार. याला तुम्ही अजून एक नाव देऊ शकता, टपल पॅकिंग. कळतंय? सो जेव्हा पण तुम्हाला व्हेरिएबलमध्ये सिंगल डेटा स्टोअर होतो का मल्टिपल डेटा स्टोअर होतो, तर तुम्ही काय सांगणार आहे? सिंगल डेटा पण स्टोअर करू शकतो, मल्टिपल डेटा पण मी स्टोअर करू शकतो. फक्त जर का मल्टिपल डेटा व्हेरिएबलमध्ये पास झाले तर पायथन त्याला टपलच्या आतमध्ये पॅक करणार, आणि जर का सिंगल डेटा पास झाला तर त्या व्हेरिएबलचा जो डेटा टाईप असेल त्या सिंगल डेटावरती डिपेंड असेल. बरोबर ना? जो पण सिंगल डेटा असेल त्याच्यावरती तुम्ही त्या व्हेरिएबलचा टाईप सांगू शकता. पण मल्टिपल डेटा जर का व्हेरिएबलमध्ये पास झाला तर त्याचा डेटा टाईप कोण सांगणार? टपलचा. कारण पायथन काय करतोय? सगळं डेटाला टपलच्या आतमध्ये पॅक करून टाकतो. तर काय झालं? टपल त्याचा डेटा टाईप रेडी करणार. सो व्हेरिएबलमध्ये तुम्ही सिंगल डेटा मल्टिपल डेटा दोन्ही पण पास करू शकता. समजला हा कन्सेप्ट? सो तुम्हाला जर का असं टपल बनवायचं आहे तर तुम्ही या पद्धतीने पण टपल बनवू शकता. आपण एक वेळ झालं टपल बनवायचं. सो फक्त फरक काय? पायथन या डेटाला पिक करतो आणि स्वतःहून टपलमध्ये टाकून, आणि जेव्हा तुम्ही याला ब्रॅकेट्स ॲड करता तेव्हा तुम्हीच टपल क्रिएट करता. सो तुम्हाला 3 मेथड्स दाखवले टपल क्रिएट करण्याचे, बाय युझिंग राऊंड ब्रॅकेट्स, पॅरेंथेसिस, टपल फंक्शन आणि हा टपल पॅकिंग सिक्वेन्स. नाही, लिस्टमध्ये नाही क्रिएट. लिस्टमध्ये तसा कन्सेप्ट नाही. हां, याच्या मागचं अजून एक असं कारण, जसं तू म्हणतोय ना की लिस्टमध्ये तो गाणे पुट करतोय, बरोबर ना? हां, जेव्हा तू व्हेरिएबल क्रिएट करतो तर त्या व्हेरिएबलचा डेटा लगेच चेंज नाही होणार. त्या व्हेरिएबलचा डेटा चेंज करण्यासाठी परत तो व्हेरिएबल राईट करावा लागतो. मला जर का या आता व्हेरिएबलमध्ये एखादा डेटा ॲड करायचा आहे, या T5मध्ये काहीतरी डेटा ॲड करायचा आहे, तर मी T5मध्ये डेटा कसा ॲड करू शकतो? मला परत एकदा T5 इथं डिक्लेअर करावं लागेल, इक्वल टू करावं लागेल, हा सगळा डेटा घेऊन इथं खाली कॉपी पेस्ट करावं लागेल, आणि आता जो माझा न्यू डेटा आहे त्याला मला इथं पास करावा लागेल. बरोबर ना? सपोज आता मी इथं देतोय काहीतरी 10 असं, तर या पद्धतीने माझं व्हेरिएबलचा डेटा अपडेट होतो. व्हेरिएबलमध्ये डेटा पण कसा अपडेट होणार ते पण तुम्हाला दाखवलं होतं. आपण एजचं एक्झाम्पल घेतलं होतं, एज इज इक्वल टू 10, एज इक्वल टू 20, एज इक्वल टू 30. तर एज जेव्हा मी प्रिंट केलं तर एज काय आली होती? 30 एज आली होती. व्हेरिएबल एकच होता एज नावाचं, पण त्याचे डेटा पायथन अपडेट करत गेला होता. पण त्या एज व्हेरिएबलला मी किती वेळा राईट केलं होतं? 3 वेळेस त्याचे राईट केलं होतं. सो व्हेरिएबलचा डेटा जर का मला अपडेट करायचा आहे तर मला परत एकदा तो व्हेरिएबल डिक्लेअर करावाच लागणार, परत एकदा तो व्हेरिएबल राईट करावाच लागणार पायथन, तेव्हाच त्या व्हेरिएबलची डेटा अपडेट होणार. डायरेक्टली काय नाही होणार. बरोबर ना? सो त्या केसमध्ये त्याला टपलमध्ये टाकणंच योग्य, लिस्टमध्ये टाकण्यापेक्षा. लिस्ट काय करतोय? नवीन व्हेरिएबल वगैरे नाही क्रिएट करत. लिस्ट डायरेक्ट ओरिजिनल लिस्ट चेंज होणार, हे लक्षात घ्या. लिस्टवरती जे पण ऑपरेशन्स परफॉर्म होतं ते ओरिजिनल लिस्टवरती अफेक्ट होतं. पण टपल कसं कन्सेप्ट आहे? ओरिजिनल टपलला कधीच हिट होणार नाही. एकदा की हा टपल क्रिएट झाला, हा डेटा परमनंटली सेव्ह झाला. आता जर का टपल चेंज करायचं आहे तर परत T5 मला इथं परत एकदा डिक्लेअर करावं लागेल. काय करावं लागेल? T5 परत एकदा राईट करावं लागेल. आता याच्यामध्ये मी सपोज देतोय हॅलो. आता मी जर का मला सांगा T5ला मी प्रिंट केलं तर काय येईल डेटा? नवीन डेटा आहे ना. पहिल्या T5मध्ये काय डेटा होता? हा डेटा होता. त्याच्यानंतर डेटा काय अपडेट झाला? हा डेटा. त्याच्यानंतर काय अपडेट झाला T5मध्ये? हॅलो वर्ल्ड आलं. तर जेव्हा मी T5ला प्रिंट करणार सो मला काय भेटणार? फक्त बघितलं हॅलो वर्ल्ड. कळतंय? म्हणून तो टपलच्या आतमध्ये त्याला पुट करून देतो. सो कन्सेप्ट समजलाय? तुम्हाला काय सांगायचं होतं बेसिकली? टपल पॅकिंग. टपलला तुम्ही या वेळी पण क्रिएट करू शकता. सो व्हेरिएबल्समध्ये सिंगल डेटा पण पास होणार, मल्टिपल डेटा पण पास होणार. चल
नेक्स्ट आता काय कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवत आहे, टपलमध्ये तुम्ही सिंगल डेटा पास नाही करू शकता. व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं आहे प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक पॉईंट. काय स्टेटमेंट देतोय मी की टपलमध्ये मी एक सिंगल डेटा पास नाही करू शकत. टपलमध्ये मी एक सिंगल डेटा पास नाही करू शकत. ठीक आहे, कसं? सपोज जर का लिस्ट बनवली त्याच्यामध्ये मी दिलं फक्त सिंगल डेटा. हां, काय बनवली मी? लिस्ट बनवली. आता सगळ्यात पहिले तर लिस्ट सांगते तुम्हाला. लिस्टमध्ये L1 नावाची लिस्ट बनवली, इक्वल टू करून मी स्क्वेअर ब्रॅकेट्स लावले. स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये मी 10 डेटा स्टोअर केले. किती डेटा या लिस्टमध्ये? एकच डेटा आहे, म्हणजे सिंगल डेटा मी म्हणू शकतो. बरोबर? काय करतोय? प्रिंट L1 रन करतोय कोड. काय आलंय लिस्ट. समजतंय? लिस्टमध्ये सिंगल डेटा जाऊ शकतो, पण टपलमध्ये सिंगल डेटा नाही जाऊ शकतो. बघायचं आहे आता. वरचं आपण स्किप करू आता सगळं, जेणेकरून तेवढंच एक कोड आपण रन करतो. आता मी काय करतो, इथं परत एकदा T1 घेतोय, म्हणजे आता मी टपल बनवतो. टपलसाठी मला काय करावं लागेल? या स्क्वेअर ब्रॅकेटचं राऊंड ब्रॅकेट करावं लागेल. बरोबर ना? इथं पण काय होईल? T1. खाली पण काय होईल? T1. चल, समजलं इथपर्यंत कन्सेप्ट आता? हां, सिंगल डेटा मी टपलमध्ये ठेवलेला. आता मी प्रिंट करतोय. आता काय आलं? 10 आलं, पण क्लास काय आली? इंटिजर आली. सो टपलमध्ये तुम्ही सिंगल डेटा पास नाही करू शकत. जर का तुम्ही सिंगल डेटा पास केलं तर तो टपल नाही होणार. तो जो सिंगल डेटा तुम्ही पास केलेला असेल ना, तर सिंगल डेटाचं डेटा टाईप तुम्हाला समजेल. त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप कशामध्ये कन्वर्ट होईल? तो जो सिंगल डेटा असेल त्याच्या बेसिसवर. तुम्ही जर इथं मी 10 दिलं आहे, सपोज मी इथं दिलं स्ट्रिंग व्हॅल्यू. काय देतोय? हॅलो. आता सांगा काय होईल? स्ट्रिंगचं इथं काय डेटा टाईप होईल? STR. समजतं? आता पण तुम्ही म्हणणार मला टपलमध्ये सिंगल डेटा ठेवायचाच. मला काही करून टपलमध्ये सिंगल डेटाच काय करायचं? स्टोअर करायचं. सो त्याच्यासाठी काय एक कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे बघा. T2 इक्वल टू मी लावतोय परत एकदा राऊंड ब्रॅकेट्स. त्याच्यामध्ये मी आता काय स्टोअर करतोय? हॅलो. जसं वरती केलं होतं, नीट बघा आता. याच T2च्या व्हेरिएबलमध्ये सिंगल डेटा ठेवलं आहे. टपलमध्ये टपल क्रिएट केलं आहे राऊंड ब्रॅकेटच्या मदतीने. त्याच्यामध्ये सिंगल डेटा पास केलेलं आहे, हॅलो स्टोअर केलेलं आहे. वरती पण हॅलो स्टोअर होता, तर खाली काय प्रिंट झालं? STR प्रिंट झालं. पण मला काय करायचं आहे? तो हॅलो टपलमध्येच मला पाहिजे. तर काय करावं लागेल? तुम्हाला नेहमी इथं कॉमा द्यावा लागेल आणि असं सोडून द्यायचं. टपल क्रिएट करायचं. टपल क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये सिंगल डेटा स्टोअर करायचं, सिंगल डेटा पास करायचं आणि सिंगल डेटा पास केल्यानंतर काय पुट करायचं? कॉमा पुट करायचं. आता जेव्हा मी इथं कॉमा पुट करतोय T2 आणि प्रिंट टाईप T2. सो आता बघा काय येतोय? पहिल्यांदा काय आलं? STRच आलं. पण जेव्हा मी तिथं कॉमा लावलं तर काय आलं? टपल आलं. आता झालं सिंगल डेटाच पास झालं तुमच्या टपलमध्ये झाले. पण टपलमध्ये तुम्ही बघू शकता कॉमा सोबत प्रिंट झाले. आता सांगा तो कॉमा जर का मला काढायचा असेल तर मी कसं काढू शकतो? कोणतं स्लॅश? बॅकवर्ड स्लॅश आपण कधी यूज करायचो? यश कोणतं पार्ट? एस्केपची एरर आहे ना, तेव्हा आपण एस्केप कॅरेक्टर यूज करणार. आणि तो एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर स्ट्रिंगसाठी होता. तर स्ट्रिंगच्या आतमध्ये कुठं कधी सांगितलं होतं मी तुम्हाला? असा कोणता तरी कॅरेक्टर ज्याच्यामुळे माझी स्ट्रिंग इलिगल झाली. माझी स्ट्रिंग इलिगल झाली का इथं? मला डेटा तर प्रिंट होतोय ना, एरर कुठं आलंय मला? काय त्या कशाला एस्केप सिक्वेन्स वापरायचं? मला सांगा फक्त. हा हॅलो कसा आणू? येतोय त्याच्यावरती, पण आता ह्याच्यावरतीच बोलतो. डबल फंक्शनवरती पण आपण जाऊ.
मला सांगा या टपलमध्ये हा जो डेटा आहे हा पहिल्या पोझिशनवरती डेटा आहे, फर्स्ट डेटा आहे ना त्या टपलमधलं, तर इंडेक्सिंगचा कन्सेप्ट याच्यावरती पण लागू होणार. तर जर का मी इथं T2 0 पास केलं, 0 पोझिशनचा डेटा आहे ना तो, हॅलो कॉमा दिल्यावरती काय होते, पुढं अजून काय ते डेटा येईल. आता जेव्हा मी याला प्रिंट करतोय तर काय आलं फक्त हॅलोच. क्लास काय राहिली, टपलच राहिली ना. हॅलो आला आणि क्लास काय राहिलं, टपलच राहिलं, कारण मी तर चेंज तर काही नाही केलेलं, मी फक्त पहिल्या डेटाचा ॲक्सेस घेतलेले. जर का तुम्हाला विदाउट कॉमा आउटपुट स्क्रीनवरती शो करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इंडेक्सिंगचा कन्सेप्ट यूज करून पहिला डेटा तुम्हाला घ्यावा लागेल. कळत आहे आता. हां, सिंगल डेटा पास नाही होणार टपलमध्ये. जर का पास करायचा असेल तर काय करावं लागेल, कॉमा पुट करावं लागेल. तो कॉमा पण नसेल पाहिजे तर काय यूज करायचं, इंडेक्सिंग यूज करायचं. तिन्ही व्हेरिएशन तुमच्यासमोर मांडले, नीट बघा, तिन्ही पण व्हेरिएशन. 3 कोड आहे याच्यामध्ये. आपण सिंगल डेटा पास केला होता तर टपल क्रिएट नव्हतं झालं, स्ट्रिंग डेटा टाईप आला होता. इथं टपल क्रिएट झाला पण कॉमासोबत तुमचा डेटा प्रिंट झाला, आणि इथं तुमचं मी कॉमा काढलं बाय युझिंग इंडेक्सिंग. असे टोटल 3 व्हेरिएशन्स तुम्हाला याच्यामध्ये दाखवले. समजतं ना टपल? काय अवघड वाटतं असेल तर सांगा, काय समजत नसेल तर सांगा. घ्यायचे अजून व्हेरिएशन? बोल. काय होतं, टपलमध्ये सिंगल डेटा झाला. आता टपल फंक्शनला स्टडी करू. टपल फंक्शनचा यूज करून पण आपण काय करणार, टपल्सला क्रिएट करणार. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये भरपूर व्हेरिएशन्स आहे, एक एक करून तुम्हाला एक्सप्लेन करतो सगळं.
टपलमध्ये सगळ्यात पहिले मी असं काही कोड लिहिलं आहे, तुम्ही सांगायचं मला आता काय होईल याचा आउटपुट. बोला. हॅलो, कशाच्या फॉर्ममध्ये? टपलच्या फॉर्ममध्ये. कसा आला हॅलो? कसा आला हॅलो? कॉमन सेपरेट झालं. लिस्टमध्ये पण आपण आज बघितलं होतं, आठवतोय का? लिस्टमध्ये, लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा आपण नुसतं एक सिंगल डेटा लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये नुसतं डायरेक्ट आपण असे एक स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली होती, तेव्हा त्यांनी काय केलं होतं? सेपरेटच केलं होतं. त्या स्ट्रिंगला काय केलं? सेपरेट करून टाकलं डायरेक्टली, बरोबर ना? आणि सिंगल डेटा म्हणून टपलमध्ये किंवा लिस्टमध्ये स्टोअर केलं. तर सेम टपलमध्ये पण होणार. आता सांगा, जर का मला सिंगल नको पाहिजे, त्यांनी कॅरेक्टर सिंगल डेटा म्हणून स्टोअर केला ना, प्रत्येक कॅरेक्टरला एक सिंगल डेटा म्हणून स्टोअर केला. मला तसं नको, मला एक पूर्ण वर्ल्ड माझं पाहिजे. माझं वर्ल्ड काय होतं? हॅलो होतं ना, मला एक पूर्ण वर्ल्ड हॅलोच पाहिजे. सो त्या केसमध्ये काय करावं लागेल? नीट लक्ष द्या. T2 इक्वल टू काय राईट करायचं? टपलला राईट करायचं, आणि त्याच्या आतमध्ये अजून एक टपल तुम्हाला क्रिएट करायचं आहे. आणि काय पास करणार तुम्ही? एकच, आय थिंक तुम्ही पण सेपरेटच होणार. सॉरी, सिंगल डेटा आहे ना आपलं, तर इथं तुम्हाला काय लावावं लागेल? कॉमा लावावं लागेल. कळतोय? हा टपल फंक्शन आहे. त्या टपल फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही काय पास केलं आहे? टपलच पास केलं आहे. आता टपल जो पास केलेला आहे तो कोणत्या मेथड आहे? पहिला मेथड आपण जो शिकलाय, ओपन राऊंड ब्रॅकेट आणि क्लोज राऊंड ब्रॅकेट. आता कसा आला माझा हॅलो? टपलच्या फॉर्ममध्ये झाला. कळतंय? हा व्हेरिएशन समजलं तुम्हाला सगळ्यांना? मग सांगा काय केलं मी इथं? बेसिकली टपल फंक्शनचाच यूज करतोय मी, पण त्या टपल फंक्शनच्या आतमध्ये अजून एक टपल पास केलेलं आहे. कळतंय ना? कॉमा का दिलंय? कारण सिंगल डेटा आहे माझं. सिंगल डेटा कन्सिडर होणार का? नाही होणार. चला, आता हा व्हेरिएशन सांगायचं आहे मला. सांगा काय येईल याचं आउटपुट? बोला ऋतुजा. 10 येईल. क्लास काय येईल? या व्हेरिएबलचा डेटा टाईप काय येईल? बोलो. बोल यश. या 2 लाईनचा कोडचा आउटपुट काय असेल आणि या व्हेरिएबलचा डेटा टाईप काय आहे? काय आहे ना? 1 आणि 0 का सेपरेट होईल? बघू. एरर येणार. ऐका, जेव्हा तुम्ही टपल फंक्शनचा यूज करणार, टपल फंक्शनमध्ये तुम्ही डायरेक्टली नुसतं 10 डेटा पास केला, नंबर्स तुम्ही पास केले, तर तुम्हाला काय शो होणार? एरर शो होणार. काय शो होणार? एरर शो होणार. का? कारण इंट ऑब्जेक्ट इज नॉट इटरेटेबल. त्याचं काय म्हणणं आहे पायथनचं? टपलमध्ये हा 10 ऑब्जेक्टला मी टपलमध्ये डायरेक्टली पुट नाही करू. त्या सेम जागेवरती जर का मी इथं लिस्टचं यूज केलं, बघा नीट एकदा. 2 तुमच्या समोर व्हेरिएशन्स मांडतोय. लिस्ट आणि टपल फंक्शन. तुम्ही लिस्ट फंक्शनचा यूज करताय, टपल फंक्शनचा तुम्ही यूज करताय. लक्षात घ्या, लिस्ट फंक्शनचा यूज करताय, टपल फंक्शनचा यूज करताय. काय क्रिएट करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? लिस्ट आणि टपल.
पण मेथड कोणती वापरताय क्रिएट करण्याची, फंक्शन त्यांचं यूज करा. सो त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली नंबर्सला पास नाही करू शकत, डायरेक्टली तुम्ही नंबर्सला पास नाही करू शकत. नंबर्स हा इटरेटेबल ऑब्जेक्ट नाही आहे. स्ट्रिंग आपलं इटरेटेबल आहे. इटरेटेबल ऑब्जेक्ट म्हणजे काय असतो की तुम्ही त्या डेटामध्ये प्रत्येक कॅरेक्टरवरती काही ना काहीतरी ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करू शकता. इथं हा काय एक कॅरेक्टर आहे का, हा पूर्ण एक नंबर आहे ना, एक पूर्ण नंबरच कन्सिडर करणार. मी इथं किती मोठा नंबर लिहिला तर तुम्ही काय सांगणार मला हा एक नंबरच आहे, हा सेपरेट तर नाही ना, 1 सेपरेट आहे, 0 सेपरेट आहे, 5 सेपरेट आहे, 2 सेपरेट आहे, असं तर काही कन्सेप्ट नाही आहे ना. सो हा काय झाला, एक सिंगल ऑब्जेक्ट झाला, हा एक सिंगल ऑब्जेक्ट झाला. आणि स्ट्रिंग आपलं काय इटरेटेबल ऑब्जेक्ट आहे. त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये प्रत्येक कॅरेक्टर सेपरेट आहे. मी एचला घेऊन काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, ईला घेऊन काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, एलला घेऊन पण काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. म्हणजे थोडक्यात स्ट्रिंग एक असा ऑब्जेक्ट आहे त्याच्या आतमध्ये जेवढे पण कॅरेक्टर्स, जेवढं पण डेटा प्रेझेंट असेल त्या प्रत्येक डेटावरती मी काही ना काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. पण मी नंबर्सवरती ऑपरेशन्स परफॉर्म नाही करू शकतो. नंबर्सवरती एक सिंगलच ऑपरेशन परफॉर्म आहे. सो हा पॉईंट नोट डाऊन करा की जेव्हा पण तुम्ही लिस्ट फंक्शन टपल फंक्शनला यूज करणार, त्या दोन फंक्शनच्या मदतीने तुम्ही लिस्ट आणि टपल क्रिएट करण्याचा प्रयत्न करताय तर त्याच्या आतमध्ये तुम्ही डायरेक्टली नंबरला पास नाही करू शकता. जर का पास केलं तर तुम्हाला एरर शो होणार. सांगा मला आता, मला तर टपल फंक्शनच यूज करायचं आहे आणि नंबर पण पास करायचं आहे, कसं करू? हां, काय सांगतोय मी, मला टपल फंक्शनच वापरायचं. त्याच्या आतमध्ये काय देणार मी, डबल ब्रॅकेट देणार, 10 देणार, प्लस मी काय लावणार, कॉमा सुद्धा लावणार. हा एक पॉईंट नोट डाऊन करा. प्रिंट T4. याला स्किप करा, जिथून एरर येतोय मग तुमचा खालचा कोड रन होईल. आलं तुमचं 10, कळतंय ना आता? समजलं आता टपल फंक्शन कसं हे होणार. लिस्टपेक्षा टपल फंक्शन थोडंसं वेगळं जातं, बरोबर ना. तुम्हाला सिंगल डेटा पास करता येत नाही, सिंगल डेटा पास करायचं आहे तर कॉमा लावा, बरोबर ना. लिस्टमध्ये तसं काही नव्हतं, सिंगल डेटा इझिली पास व्हायचं लिस्ट बरोबर, त्याला सिंगल डेटाला स्टोअर पण करायचं, पण टपल नाही करणार. ठीक आहे. सो तुम्ही लिस्टच्या आतमध्ये टपलला पास करू शकता काही अशा पद्धतीने. आणि जेव्हा तुम्ही इंडेक्सिंग करणार त्या लिस्टवरती तर या टपलला पूर्ण एक इंडेक्स नंबर भेटणार आणि तो कोणता आहे 5. कळतं आहे आता? सेम तसंच तुम्ही टपलमध्ये पण लिस्टला पास करू शकता. सेम डेटा घेतोय मी, हाच डेटा इथून इथपर्यंत बघा एकदा नीट, डेटा सेम आहे माझा, फक्त मी काय क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय, टपल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. इथं काय होतं, लिस्ट करणार मी आता, याला काय चेंज करणार, लिस्टमध्ये चेंज करणार. कळत आहे? आता टपल क्रिएट केलंय पण टपलच्या आतमध्ये काय, लिस्ट. आणि इथं लिस्ट क्रिएट केली होती, लिस्टच्या आतमध्ये कोण होतं, टपल. कळलं? सो ह्याची पण पोझिशन नंबर, टपलमध्ये पण इंडेक्सिंग होते. सो टपलमध्ये या लिस्टला कोणता नंबर भेटेल, 5 नंबर भेटेल. जसं इथं टपलला कोणता नंबर भेटला होता लिस्टमध्ये, 5.
प्रिंट करा ते पण बघू शकता तुम्ही. टपल आता प्रिंट झालंय, त्याच्या आतमध्ये लिस्ट पण आली. आता तुमच्यासाठी क्वेश्चन मला सांगायचं आहे, ही जी लिस्ट मी इथं क्रिएट केली, नीट बघा, ही जी इथं मी लिस्ट क्रिएट केली, मला सांगा जर का मला या 1चं 100 करायचं असेल तर मी करू शकतो? करू शकतो. आणि सपोज जर का या टपलमध्ये मला 1चा 100 करायचा आहे तर बोला, हां नाही हो ना. मग मी लिस्टमध्ये हा डेटा चेंज करू शकतो, बरोबर, पण मी टपलमध्ये या 1चा 100 नाही करू शकतो. असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला. सेम जर का मला या टप्पलला चेंज करायचं असेल तर मी करू शकतो? लिस्टच्या आतमध्ये येतो. चला बोला, करू शकतो. कसा करणार मी चेंज? चला L1 डायरेक्टली मी काय करतोय, चेंज करतो, बरोबर. काय पोझिशन नंबर आहे त्याची? 5 आहे, ठीक आहे. चला 5 काय करू तिथं 5 आपण देऊ 500 असं डे. चालेल, झालं चेंज, आलं 500 इन्सर्ट झालं. हां आता मला सांगा, मला या लिस्टला चेंज करायचं आहे, मी करू शकतो? हां नाही करू शकत का? इम्युटेबल आहे, म्हणजे मी या लिस्टला रिप्लेस नाही करू शकतो. बट लक्षात आहे, T1 मी काय लिहितोय ते पण कोणत्या पोझिशनवरती आहे? हा लिस्ट कोणत्या पोझिशनवरती? 5च आहे. चला 5 लिहितोय, डॉट करतोय, अपेंड करतोय 500. काय होईल? माझा डेटा ॲड होणार. लक्षात येतोय दोन्ही व्हेरिएशन काय होते? ही जी लिस्ट आहे ना, या लिस्टला मी रिप्लेस नाही करू शकत. या लिस्टला मी या टप्पलमध्ये रिप्लेसच नाही करू शकत. मला जर का ही पूर्ण लिस्ट काढून टाकायची, डिलीट करून टाकायची, लिस्टच डिलीट करायची, तर ती डिलीटच नाही होणार लिस्ट. पायथन काय सांगतोय, हा टपल इम्युटेबल आहे, त्याच्यामध्ये जो डेटा आला तो परमनंट आहे. तर या पोझिशनवरती, या टपलच्या 5व्या पोझिशनवरती, 5th पोझिशनवरती ही जी लिस्ट आहे ती परमनंट आहे. आता त्या लिस्टच्या आतमध्ये तुम्ही डेटा ठेवा नाही तर नका ठेवू, त्याची काहीच फरक पडत नाही. कळतंय? त्या लिस्टच्या आतमध्ये तुम्ही ब्लँक पण ठेवलं ना तरी चालेल पायथनला, पण त्या पोझिशनवरती काय पाहिजे? लिस्टच पाहिजे. ती लिस्ट त्या पोझिशनवरतून चेंज नाही होणार. कन्सेप्ट लक्षात येतोय मी काय सांगतोय? या टप्पलमध्ये मला जर का या लिस्टला कट करायचं आहे तर मी नाही करू शकत. मला या जर का लिस्टला डिलीट करून टाकायचं आहे तर मी नाही करू शकत. पण मी लिस्टच्या आतमधलं कंटेंट काय करू शकतो? चेंज करू शकतो. केलं ना मी चेंज, ॲड केलं ना डेटा मी. लक्षात येतोय? मी डेटा ॲड केलेलं, पण कशाच्या आतमध्ये ॲड झालं? तो डेटा लिस्टच्या आतमध्ये ॲड झालेला आहे, पण त्याची इंडेक्स नंबर फिक्स आहे, 5th इंडेक्स नंबर फिक्स आहे. त्या 5th इंडेक्स नंबरवरती काय डेटा आहे? लिस्ट डेटा आहे. पायथनला फक्त तेवढंच समजतं. पण त्याच्या आतमध्ये काय डेटा आहे? तुम्ही चेंज करा, डिलीट करा, ते तुमचं म्हणतं. तुम्ही एम्प्टी लिस्ट ठेवली तरी चालेल, ती लिस्ट पूर्ण मोकळी असेल तरी चालेल, पण त्या पोझिशनवरती लिस्टच राहणार. सेम इथं होतंय. तुम्ही पाहिजे तर पूर्ण टपलला रिप्लेस करून टाका. लिस्टमध्ये जेव्हा मी टपलला रिप्लेस केलं 500नी, पण टपलच्या आतमध्ये डेटा चेंज नका करू. पायथन परत काय सांगतोय? लिस्टमध्ये ही जो 5th इंडेक्स नंबरवरती डेटा प्रेझेंट आहे ना, त्याला पाहिजे तर डिलीटच करून टाका, पूर्ण टपलच काढा, पण टपलच्या आतमध्ये जाऊन चेंजेस करणं अलाउड नाही. समजतंय का हा कन्सेप्ट? काही ॲक्सेस दे, तो टपल आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही जाऊच शकत नाही असं समजा. पाहिजे तर पूर्ण टपलच फेकून द्या काढून, पण त्याच्या आतमध्ये काही नका. पण इथं तो काय सांगतोय? टपलमध्ये तुम्ही लिस्टला रिप्लेस नाही करू शकत. त्या पोझिशनवरती आता लिस्ट फिक्स झाली, त्या लिस्टमध्ये डेटा ठेवायचा नाही ठेवायचं ते तुमची मर्जी. ते एम्प्टी लिस्ट ठेवली तरी चालेल, पण ती पोझिशन लिस्टची आहे, तिथं लिस्टच राहणार. हा महत्त्वाचा डिफरन्स आहे या दोघांमध्ये. लिस्टच्या आतमध्ये तुम्ही टपल पास करा, टपलच्या आतमध्ये लिस्ट पास करा, पण डेटा चेंज करू शकता का नाही हे पण ऑब्झर्व करा.
अटेंडन्स ऑन करतो, लावा. व्हेरिएशन्स नीट लक्षात घ्या, पॉईंट्स नोट डाऊन करा. ठीक आहे. टपल थोडंसं डिफरन्स जातं आहे लिस्टपेक्षा, पण जेवढे व्हेरिएशन्स होते ते तुम्हाला आता दाखवतो. हे महत्त्वाचे व्हेरिएशन्स आहे आत्तापर्यंत तुम्हाला जेवढे दाखवतो. इथून पुढे आता जे पण आपण शिकणार आहे ते ऑलरेडी आपण लिस्टमध्ये शिकलेलो. तेच नेस्टेड टपल आहे. टपलच्या आतमध्ये अजून एक टपल क्रिएट करा. इंडेक्सिंग, स्लायसिंग आहे, कन्कॅटिनेशन, रिपिटेशन, मेंबरशिप, फॉर लूप, याच्यावरती पण चालणार आहे. तेच सगळे कन्सेप्ट आहे, काही नवीन नाही.